नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे पिंपळे सौदागर येथे। इथे एक अतिशय सुंदर आणि एक प्राचीन शिवमंदिर आहे। तर त्या शिवमंदिराबद्दल जी माहिती आहे ती श्री हंडे साहेब आपल्याला आता पुढची माहिती सांगतील। हे मंदिर शिवकालीन मंदिर छत्रपतीच्या कारकिर्दीमध्ये म्हणताना प्राचीन मंदिर म्हणतात। आणि ह्या मंदिर ज्यांनी निर्माण बांधलं गेलं त्यांनी स्वतःचं त्यांनी नाव लिहिलं नाही, कारण स्वतःची प्रतिकृती देखील नसतात। या मंदिरामध्ये अनेक तपस्वी होऊन गेलेले, इतके महान तपस्वी होऊन गेले की त्यांची तपश्चर्या करता करता त्यांच्या केसाच्या बरं गटाबार झाल्या। नगरीत पावना नदी, आता नदीचं पाणी खराब झालेलं आहे। बघा, पूर्वी पावना नदीचं पाणी अत्यंत चांगलं, स्वच्छ आणि चांगलं होतं आणि ह्या नदीचं आम्ही पाणी पित होतो। पण ह्या नदीमध्ये तपस्वीने सतत आंघोळ वगैरे पाटे लवकर उठायचे आणि ध्यानाला बसायचे आणि रोज नित्यनेमाने ध्यान करून त्यांना साक्षात्कार झालेली अशी माणसं होती या ठिकाणी। आणि आमच्या पिढीनंतर मग प्रसंग असा झाला की आम्ही विचार केला की हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे, आकर्षक आहे, दिसायला देखणे आहे, सुंदर आहे। आणि ह्या मंदिरामध्ये जर प्रत्यक्षामध्ये भगवंताचं अजून वास्तव्य किंवा ठेवा जर निर्माण जर करायचं म्हटलं तर ह्या मंदिरमध्ये सतत आरती, भजन, पूजन, कीर्तन हे सतत व्हायला पाहिजे। तर मंदिर हे भक्तीचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी भक्ती घडली पाहिजे। म्हणून 1978 साली त्यावेळेस आम्ही विचार केला आणि त्यावेळेस बरोबर आरती चालू केली। पहाटे 5ला आरती व्हायची आणि संध्याकाळी 6ला आरती व्हायची पूर्वी। पण ते असं करीत करीत मग लोक वाढत लागली। वाढायल्यानंतर आमच्यासारखी जी काही वयोवृद्ध माणसं आहेत ती माणसं इथं आली आणि आल्यानंतर आम्ही हिदूज केलं, मंदिराबद्दल थोडंसं आत्मीयता निर्माण केली आणि एक मंडळ तयार केलं। आम्ही एक विचार केला की नुसतं मंडळ तयार करून फायदा नाही, या मंडळाकडून काहीतरी धार्मिक कार्यक्रम किंवा सामाजिक कार्यक्रम घडले पाहिजे। म्हणून या ठिकाणी पहिलं भजन निर्माण केलं आणि एक विचार केला की इथं अखंड आपल्या गावामध्ये सप्ताह भरत नाही। मग सप्ताह जर चालू केला अखंड हरिनाम सप्ताहाचा, त्या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण असेल, गाथा तुकाराम महाराजांची गाथा असेल आणि मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी जरी आले त्यांचं कीर्तन ऐकून लोकांच्या कानामध्ये चांगले विचार पडतील आणि लोक चांगले मारायला लागतील। म्हणून या ठिकाणी कीर्तन सप्ताह चालू केला। तो सप्ताह 1993 साली चालू झाला आणि 93 सालीच मंडळ निर्माण झालं। आणि मंडळ निर्माण झाल्यानंतर मग असं उपक्रम चालू केले, कुठं गोरगरिबांना अन्नदान करायचं, कुठं दुष्काळग्रस्तांना सहकार्य करायचं। जनसेवा ही ईश्वर सेवा समजून सगळ्या ह्या गोष्टी करायला लागलो आम्ही। शिवरात्रीचा उत्सव फक्त गावापुरता मर्यादित होता, थोडीशी लोक यायची, पण आता जो शिवरात्रीला 2.5 ते 3 लाख लोक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात। आणि दर श्रावणी सोमवारी पारायणाला स्त्रियांचा जास्त प्रतिसाद असतो आणि पारायणाला ज्ञानेश्वरी पारायणाला सुद्धा प्रतिसाद लोकांचा भरपूर असतो आणि कीर्तन करवण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात आणि परमार्थाचा प्रत्यक्षामध्ये ते अनुभव घेतात। आणि आमच्या दृष्टीने असं आहे, शिव आणि विष्णू एकच प्रतिमा, भगवंताचा फरक नसतो। जे भगवंता एकच आणि फक्त रूपं घेतलेली आहे। रूपं घेतल्यामुळं भगवंताला अनेक प्रकारची नावं मिळालेली आहे। आणि असं असताना या ठिकाणी अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हे मंदिर इतकं मोठं उदयाला आलं। आणि या मंदिराची सगळ्यात देखभाल जास्तीत जास्त आमच्या गावचे नगरसेवक श्रीयुत नाना काटे आणि त्यांचे बंधू नंदू काटे हे अत्यंत धार्मिक माणसं आहेत। त्यांनी विचार केला की देवळामध्ये जर आपण डागडुगी जर केली तर म्हणून त्यांनी फरशीपासून तर पार कळसापर्यंत लक्ष दिलं आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पैसे खर्चानी आणि सार्वजनिक खर्चानी मंदिराची चांगली एक शोभा वाढवली। तर आताच आपण हंडे साहेबांकडनं मंदिराचा जो इतिहास ऐकला आहे, तर हे शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून निर्माण केलेलं मंदिर आहे। आणि इथे बरेचसे विद्वान होऊन गेलेले आहेत, बरेचसे संत होऊन गेलेले आहेत। शेजारीच पवना नदी आहे। नेहमी म्हणतात की तुम्ही जल जिथं असेल, जलाच्या शेजारी बसून जर तुम्ही तपसाधना केली तर त्याचं फळ तुम्हाला शतगुणा जास्त मिळतं। तर असं हे पवित्र मंदिर आहे। मंदिराचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवले जातील। तर पिंपळे सौदागर येथील ह्या शिवमंदिरात आपण नक्की या। प्रदोषाचे व्रत मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे येऊन ते व्रत करा, म्हणजे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त ऊर्जा चांगली मिळेल। कारण इथं खूप सारे तपस्वी होऊन गेलेत
मंदिरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही नक्कीच या मंदिरात यावे ही सगळ्यांना विनंती. ओम नमः शिवाय.